चिंचा, कवठ हे सगळं घेऊन चाललंय. आणि आता आहे ना चटपटीत अशी भेळ पण घेऊन चाललंय. कॉल केला गेला ना त्या दिवशी 1 तारखेला, मी म्हणले येऊन गेला तर आले कसं नाही माझ्याकडे, मग एवढं जवळ येऊन गेलं. नाही तिने मला सांगितलं गुड न्यूज, मग माझ्या मनातच राहिलं, म्हणलं नाही आता जावंच लागेल तुझ्याकडे. सगळ्यांना कळेल, सगळ्या सबस्क्रायबरला कळेल, आता सांगायची गरजच नाही. तर मैत्रिणींनो, आज रविवारचा नाश्त्याचा बेत होता ढोकळ्याचा. तर ज्योतीने छान असा ढोकळा केलेला आहे. तर ही रेसिपी मी तुमच्याबरोबर नंतर शेअर करणार आहे. पण ढोकळा कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आहे रविवार आणि आज सकाळी सकाळी आमच्या किचनमध्ये झालेला आहे ढोकळा. तर मस्त असा ढोकळा ज्योतीने केलाय. तर छान अशी रेसिपी आहे ढोकळ्याची, पण आज मी काय रेसिपी व्हिडिओ घेतलेला नाही. तर खूप छान असा मस्त ढोकळा झालाय पहा, खुसखुशीत असा. आणि आज आहे ना इडलीच्या भांड्यामध्ये ढोकळा केलाय, तर खूप छान. तर आता त्याला आहे ना फोडणी देऊ. आणि आज संडे असल्यामुळे आहे ना थोडंसं आम्हाला जायचंय जरा तर जायचंय जरा आम्हाला फिरायला. तर पहा मागं राजलक्ष्मीने काय आणलंय ते हेडफोन आणलाय पहा. हेडकान असते ती, हेडकान. हा हेड टोपी बरोबर, हेडफोनच आहे का. तर चला तर मैत्रिणींनो, आज आहे ना व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर खूप सुंदर असा ढोकळा ज्योतीने केलाय. तर तुम्हाला रेसिपी नक्की दाखवीन कुंकू टिकली किचन या चॅनलवर. पण चला आता आहे ना मस्त असा ढोकळ्याचा आस्वाद घेऊ, छान अशी फोडणी देऊ आता. तर हळदी कुंकाला अमृता आली होती. तर अमृताने ढोकळा शिकवला ज्योतीला आणि तिने लगेच ट्राय करून बघितला. तर खूप दिवसाचा ढोकळा ट्राय करीत होतो आम्ही, पण इतका असा परफेक्ट होतच नव्हता. तर ही रेसिपी मी तुम्हाला रविवारच्या दिवशी ना काहीतरी स्पेशल असं प्लॅनिंग असतं आमचं. तर दर रविवारी नसतं, पण महिन्यातून एकदा का होईना स्पेशल प्लॅनिंग असतं. तर आता ढोकळ्याला आहे ना मस्त अशी फोडणी द्यायची, नाश्ता करायचा, कढईतच द्यायची फोडणी. आता ह्या कढईतच समोसे तळले ऋग्वेदला, तर त्याच्यातच आता मस्त अशी ज्योती फोडणी देऊन घेते. आणि कढीपत्ता आहे ना इतका खराब झालाय थंडीमुळं. तर एवढं एकच 2-4 पान म्हणजे एक शेंडा आहे ना एवढाच भेटला फक्त कढीपत्त्याचा. आता थंडीमुळे आहे ना खूप असं कढीपत्ता खराब झालाय. ढोकळ्याला कढीपत्ता, मोहरी, मिरची आणि कोथिंबीर, लसूण याची फोडणी मस्त अशी. मैत्रिणींनो, आता आहे ना तिळ दिवस वाढायला लागलाय, संक्रांत झालेली आहे. आणि आता थोडंसं दिवस वाढलाय, तर थोडा मोठा पण वाटायला लागलाय दिवस. तर भरपूर दिवस झाले होते आम्ही पण कुठं फिरायला गेलो नाही, तर म्हटलं चला आज जाऊया. तर आता ती फोडणी करते. तर सहकुटुंब, सहपरिवार आणि आमच्यामध्ये राजलक्ष्मी ही असते. तर सर्वांनी बसून ढोकळ्याचा मस्त असा आस्वाद घेतलाय. भरपूर असे भांडे पडतात रविवारच्या दिवशी. बघा आमच्या अक्काने किती चकाचक भांडे घातलेले आहे. रविवारच्या दिवशी ना विशेष काहीतरी केलं ना भांडे पण तेवढेच पडते, नाही का नाही. जसा आज केलेला आहे ढोकळा. ज्योतिषीची टिप भांडे घातले तिला काही झालं का लगेच भांडे घासून घ्यायचे. ज्योतिजीने केलं का तुझ्या काहीतरी रविवारी, मग मी भांडे घासतात. मैत्रिणींनो, हे पहा आमच्या खिराच्या वेलाला मस्त असा खिरा
लागलाय काकडी, दुसरी पण काकडी मोठी व्हायला लागली बरं का, आणि तिसरी पण. तर मी तीच वाट बघत होते, म्हटलं आता एवढा छान खिऱ्याचा वेल आलाय, पण त्याला खिरा पण लागला पाहिजे. आणि भेंडी पण आमच्या पिल्लूला आवडताच ना, तर 2च इथं भेंड्याची झाडं लावली, पण त्याला भेंडे येतात. आणि इथं आलेले वांग पण आहे. आता मी तोडते वांगी. हो तोड, धर याच्यात तोड पिल्लू. मी तोडू का? तर आपल्या परसबागेत जो भाजीपाला येतो ना, तर कधी मधी आपण असा वानोळा पण द्यायचा. तर आज मी माझ्या भाची सुनाकडे जाणार आहे, तर तिला आहे ना आपल्या बागेतल्या वांग्याचा वानोळा पण घेऊन चालले. तर पहा, इतके असे वांगे आहे ना या झाडाला निघालेत, आणि छान अशी काकडी पण आली. तर रुशांगला पण खूप मज्जा येते बरं का. मुलांना पण मज्जा येते खूप तोडायला. तर ते पण शिकतात असंच मस्त झाडाला जीव लावायचं, किंवा असं झाडाचेच वांग्याचं ते डब्याला भरीत पण नेतात. आणि भेंडीला पण भेंड्या आलेल्या आहेत, 4-5 भेंड्या असल्या तरी मुलांची टिफिनसाठी ना भाजी होऊन जाते. कारल्याचं वेल आलाय बरं का, छोटे छोटे कारलं पण आलंय ते बघ त्याला. वाव, है का, छोटंसं कारलं पण लागलंय त्याला. हे पा, इथं पण कारले, है का, हे पण कारले, छोटे छोटे कारले ना ते गावरान. तर कडू अजिबात नसते ती कारली बरं का. ते पा, पहिले मोठं होणार आहे. हा, गावरान कारले ते. तर मैत्रिणींनो, आज आहे संडे, आणि संडे स्पेशल काहीतरी आमचं असतंच. तर आज आम्ही चाललेलो आहोत अहिल्यानगरला. तर चला, तुम्हाला पण घेऊन जातो आमच्याबरोबर. तर तिथं गेल्यावर दाखवते तुम्हाला काय सिक्रेट आहे ती. चलो उधर. तर स्वातीने ना चिंचा, कवठं भरून ठेवलेले होते, आणि लोणचं ते पण भरून ठेवलं होतं. तर इथं आलोय आम्ही, आता ते सगळं घेतलंय. तर आता निघतोय. चला मग, चला पुढच्या प्रवासाला. संभाजीनगर आणि अहिल्यानगर रोडवर पांढरीच्या घाटाच्या नजदीक अशा पद्धतीने MIDC झालेली आहे. तर खूप वेगवेगळ्या कंपन्या इथे झालेल्या आहेत. तर खूप असं मजुरांना इथे आता काम मिळतंय. असं वेगवेगळ्या कंपन्या असतात. कारखाना पण वेगळा, पुठ्ठ्याचा कारखाना असतो, गणपतीचा कारखाना असतो, साखरेचा कारखाना असतो. ऋषांगला खूप प्रश्न पडतात आमच्या. सगळे प्रश्न आहे ना रे पिल्लू. इथं पुढे आहे ना पांढरीचा घाट आहे, आणि पांढरीच्या घाटात आहे ना मस्त भेळ मिळते, एकदम चटपटीत अशी, खूप छान. ज्योतीला खूप आवडते. ज्योतीच तोंडाला पाणी सुटलं. पण आता जाताना ना भेळ घ्यायची आम्हाला. सगळा चटपटीत असा खाऊ घेतलाय आज. आहे पिल्लू, काय काय चटपटीत खाऊ घेतला आपण. इकडे 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 वर का. चिंचा, कवठं, लोणचं, अजून भेळ घेतले ना. कवठ पण घेतले. चला आता इथं पांढरीच्या घाटामध्ये मस्त चटपटीत भेळ घेऊ, आहे का नाही. तर त्यातली त्यात इथं पहा, पांढरीची भेळ खूप प्रसिद्ध आहे. त्यातली त्यात आम्ही शिवनेरी जे भेळ सेंटर आहे ना, तर यामध्येच आहे ना दरवेळेस भेळ घेत असतो. तर तिथे एकदम ओरिजिनल अशी चवीची भेळ मिळते बरं का. तर मैत्रिणींनो, इथली भेळ आहे ना अशी चटपटीत असते ना, मस्त. नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी. भेळ मध्ये आहे ना मस्त असे चटपटीत मुरमुरे आणि बुंदी असते तिखट. आणि आहे ना त्याच्यामध्ये आहे ना खरं काय असतं, मटकी असते, मटकी, आणि खूप सारा मसाला तिखट स्पायसी, खूप छान. तर आम्ही आहे ना चाललेलो आहोत भाची सुनाकडं. तर माझा मावस भाऊ आहे, तर त्याची आहे ना सुनबाई प्रेग्नेंट आहे, तर मग तिच्याकडे चाललोय. तर मग खूप सारे चिंचा कवठं हे सगळं घेऊन चाललोय. आणि आता आहे ना चटपटीत अशी भेळ पण घेऊन चाललोय. क्रीम रोल दिसला त्याला.
रेग्युलर येताना घे. सगळं आणलं, चिंच पाणी. आणलं ना चिंच पाणी. हो. 1 2 3 4 5. निर्या निघून राहिल्या. खाली बस तिकडेच. उठला पायात मांजा. राहू दे चल. चला सोड 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 सोड. भाच्याच्या घरी आलो इथं आता. भिस्त बाग मध्ये आहे. आत्याला चढायला दम लागत इथं. हा वा वा सुंदर. बरं झालं आवरून बसली ती, त्याच्यामुळे आदर फोन केला होता. तुम्हीच येत नाही, तुम्हीच खूप बिजी माणसं. मामा म्हणतो बघ किती मोठे झालेत पोरं. मला सांग ना आज मुंग लागतं हे बनवून ते आधी बघतात बघतेत का? हा त्या बघतात आणि मला सांगतात. भेळ आणली तुला पांढरीच्या पुलावरची. स्पेशली बस तू माहिती ना पांढरी हा, पाय. मसाला पण हे लवकर काढून ठेव. लय थोडा वेळ थांबलाय. तर मैत्रिणींनो, ही पूजा आहे माझी भाची सून, मावस भावाची सून. तर मग तिच्यासाठी ना लोणचं, मुखवास आणि धन्यवाद. ही रेसिपी बघती सगळ्या, त्याच्यामुळं म्हटलं चला आता हिला पण आपल्या. मला खायला नव्हतं भेटलं नाही का पहिल्यांदा विकतचं खातीये. त्याची टेस्ट वेगळीच लागते. घरची आणि विकतची टेस्ट वेगळीच असते. घरच्या आंब्याचं लोणचं येते आणि आवळ्याचं पण, मुरावळा घरचं. मेन म्हणजे जुनं आहे लोणचं, त्यामुळे उरलेलं. चिंचा आणि कवठे ना, कवठाची मस्त चिंचा आणि चटणी कवठे, करायची गुळ घालून. हा गुळ घालून. तिखट कर गोड कर तुला जसं आवडतं तसं कर. आणि यात थोडीशी बडीशोप टाक तुला. हा हा बडीशोप आणि धने थोडा ओवा टाक. हा, ओवा आहे टाकलेलं. बडीशोप आवर्जून टाक म्हणजे तुला. तर आम्ही आवर्जून पूजाकडे आज आलो होतो भेटायला. तर चला भेटलं, भारी असं वाटलं. दर महिन्याला यायला पाहिजे. अगं इतक्यात झालं खरंच येणं नगरला. हा, ये ना हे मग माहिती तुला ना, काय? माहित नव्हतं. मी कॉल केला गेला ना त्या दिवशी 1 तारखेला. मी म्हणले येऊन गेला तर आले कसं नाही माझ्याकडे, मग एवढं जवळ येऊन गेलं. नाही, तिने मला सांगितलं गुड न्यूज. मग माझ्या मनातच राहिलं, म्हणलं नाही आता जावंच लागेल आता पूजाकडे. तर सगळ्यांना कळेल, सगळ्या सबस्क्रायबरला कळेल. आता सांगायची गरजच नाही. जेवढे जेवढे ब्लॉग बघते. तर मैत्रिणींनो, पूजालाही खूप आनंद झाला आम्ही भेटायला आलो तर. आणि हा जो भिस्तबागचा भाग आहे ना, तर पहा तुम्ही पूर्ण असे इथं घरं झालेत. मी लहान होते ना त्यावेळी माझ्या वडिलांचे मित्र या परिसरामध्ये राहत होते आणि पूर्ण अशी शेती त्यांचीच आहे ही. तर इथं हुरडा खायला आम्ही यायचो, मी लहान होते तेव्हा. तर मला आहे ना इथं आल्यावर खूप अशी आठवण झाली बरं का त्यांची. तर ऋग्वेदला थोडीसं सर्दीचा त्रास असल्यामुळं आम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू केलेली आहे त्याला. आणि मलाही थोडंसं पायाला मुंग्या येत होत्या, हाताला मुंग्या येत होत्या. तर त्यामुळं आम्ही इथं आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत आहोत. तर त्यासाठी ना इकडं पण आलेलो आहोत आयुर्वेदिक डॉक्टरकडं. तर चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.